सांगतो हो तुम्ही म्हणत आहे अरे नावाजलेले शहर नुसत्या नावाने करतात आणि छोटे शहर दमाने घेतात म्हणून म्हणत आहे शहर साहेब शाहिरी विद्वानाची आहे शाहिरी विद्वानाची विद्वान पाहिजे आणि लोकांपर्यंत स्वतः ज्ञान सांगायला पाहिजे म्हणून मला म्हणायचं आहे साहेब म्हणून गेले का अल्प वयातला मुलगा कोणती तरी बाई म्हणून का हो तर माझ्या इथं असा पोरगा का नवरा पाहिजे बा म्हणून कोण्या शास्त्रात आहे शहर साहेब नाही कोण्या शास्त्रात आहे म्हणतो म्हणून म्हणतो ऐक माझ्या शहर माझ्या प्रेसर बांधवाला आता तुमचा मुकाबला सुरू झालेला आहे शाहीर राऊंडचा शहराचा राऊंड समाप्त झाला आणि माझे अरे हो ते खळाखळी करण्यास तयार आहे शाहीरजी धर्मेंद्रजी म्हणून काय म्हणतो अरे प्रत्येक कमाई करूंगा शाहीर साहब बाटिक मैं करूंगा बालिंग तू करेगा शाहीरजी धर्मेंद्रजी बैटिंग मैं करूंगा बॉलिंग तू करेगा और मार दूंगा छक्का तो तेरी हार कर दूंगा आयला घराला तू घराला समजा शायरी करण्यासाठी आलो आणि सलमानाने किती मोठे दिसतात का अरे मी तर एक बालक जाऊ पाहायला गेल्याला कुछ लोक दिसतात म्हणून काय म्हणायचं अरे मार दूंगा छक्का तो तेरी हार कर दूंगा शायर जी हर ये जितने का मुझे नहीं है गम ओ धर्मेंद्र जी मी नाही एकदा भाषण केलं आणि तू नाही केलं म्हणजे 3 वेळा भाषण एका प्रश्नाचा झाला कोणता शायर करतो नाही इतका अरे म्हाताऱ्याला कोण म्हणतं का असा मला असा पती भेटला पाहिजे म्हणून आपले तर आपले दुसऱ्याची दीड पाहिजे नाही करायला पाहिजे मला म्हणायचं आहे शायर और हर ये जितने का मुझे नहीं है गम शायर साहब हर ये जितने का मुझे नहीं है गम ये पब्लिक फैसला करेगी कितना किसने में है दम ये पब्लिक फैसला करेगी कितना किसने है दम हा शायरी करायला ना चोलकी करायला नाही स्वतःला विद्वान नाही समजाव सदगुर राजा घलियाल पावणे ओ साहेब हर एक आपलं स्वतःकडे असतो शहर आता पाठीला काय कोणी ठेवत नाही सदगुर राजा घरी आले पावणे सदगुरु राजा घरी आले पावणे त्याची भोजन वाळ आणि अन्न भल्य सोन शायरात पक्कीच काळ अरे येता सांगतर शान शायरा हो धर्मेंद्रजी आपला स्वतःचा उत्तर नाही सांगू नकोस तर दुसऱ्याचं का सांगेल का अरे येता सांगतर शायरा भक्त सांगू नको आणि झाकली मोठ्या लाटाची आपल्या विद्यार्थी पट्टा लावू नको झाकली मग लाटाची आपल्या विद्यार्थीला पट्टा लावू नको शायर साहेब अरे लोकांना भासलं पाहिजे नाही द्यायला पाहिजे उत्तर कोणाचं आपल्याला नाही सांगायला पाहिजे हा हा हो हो हो
लपा लब लब के काना कन कन के लपा लब लब के तेरे मम्मा की डोरी काना कन कन के लपा लब लब के काना की डोरी म्हणून काय म्हणायचं शेर साहेब ओ धर्मेंद्रजी थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय शायरी कशी आहे म्हणून थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय तुला म्हणता थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय तुला म्हणता थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय तुला म्हणता थोड़ा घेऊन पाय थोड़ा सोचून पाय तुला म्हणता म्हणून म्हणायचा हाच तुझ्याचा बाशिंदा अरे शेरांचा शेरगा थोडा घेऊन पाय तुलाही वाटत असेल का मीच का निवडतो अरे आम्ही काहीतरी असणारच ना म्हणून म्हणायचं है शायर घे और हाथों में हाथ मिलाया सामना तेरा करूंगा शायर साहब हाथों में हाथ मिलाया है सामना तेरा करूंगा अरे मुझे भी मत आना तुझे पटक पटक के मारूंगा म्हणून काहून घेऊन म्हणायचं आहे का माझ्या गाण्यातही काही बोल असतील आहे का बोले काय म्हणायचं राम पैदा व्हायच्या अगोदर रामायण त्या वाल्मिकानं लिहिलं कोणा त्या वाल्मिकानं कसं अरे त्याचे 6 राजीनामे भरून झाले होते 7वा राज्यान भरायचा होता त्यावेळेस नारद मुनी गेला त्यावेळेस म्हणला नारदाना जास्त भाषांतर करत नाही आणि शाहिरासारखा मला काही नेता जिथं नाही त्याला म्हणलं नारदाना काही इतके पाप कशासाठी करते अरे जो पाप करन तोच भरण ज्याच्यासाठी तू पाप करत आहेस तू वाटेकरी होणार नाही म्हणून त्या नारदाला सांगलं आपल्या घरी जाऊन विचारू नये त्याला उत्तर दिलं का आम्ही जो करेल तोच भरण त्याच्या पोराला म्हणलं आणि त्याच्या पत्नीने म्हणलं म्हणून काय म्हणायचं आहे
लिहिले त्या वाल्मिकानं आणि खोटं बी नाही खरं बी नाही सिद्ध झाले पुराण असे कोणाचे वाल्मिकाचे त्यावेळेस नारद मुनीनं म्हणलं अरे हट्ट करण्यापेक्षा तू एक वाक्य कर हा माराचा दूर त्या मरा मान म्हणजे लोक आपण होत मरतील त्यानं माराचा उपचार वाल्मिकांना केला त्यावेळेस त्याच्या मुखामध्ये मराच्या ठिकाणी रामा नाव आलं तेव्हा त्यानं म्हणलं तर राम तर अजून धरतीवर कधी पैदा झालेला नाही पण रामाचे नाव मी कसे काय घेत आहो म्हणून तर पुढे काय करायचं आहे केलं रामाचा उच्चार अरे मरा म्हणता केलं रामाचा उपचार आणि थोडा घेऊन पाय थोडा घेऊन थोडा तुला म्हणता घेऊन तुला म्हणता थोडा घेऊन पाय थोडा सोजून पाय थोडा घेऊन थोडा सोजून पाय तुला म्हणता वारगा घेऊन थोडा सोजून पाय तुला म्हणता वारगा म्हणून अरे हा धर्तरीवरती कवी सराने कवित्व केले केव्हा कवी सराने कवित्व केले केव्हा शायरी करायच्या आधी शायरी करायच्या अगोदर कवी सराने कवित्व केले नंतर चेले बनवले आणि त्याला शिक्षण देऊन वस्ताद लोक स्वर्गात गेले त्यांची पुण्यपूर्ती होय आम्ही लोक शाहीर लोक या धर्तरीवरती शायरी करत आहोत माझा शाहीर साहेब म्हणा काय घेऊन पाय हा याच्यामध्ये बोल आहे का माझ्या गाण्यांमध्ये बोल आहे मी बी गाणे म्हणतो आणि तुम्ही बी म्हणता आणि विद्वान शाहीर आहे हे मी म्हणतो आणि ज्ञानी म्हणतो बी आहे म्हणून काय करायचं आहे